ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 50. इंद्राने केलेला सोमयोग. त्याकरिता सर्व नाथांचे आगमन, नाथांचा आशीर्वाद व समारोप. सरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली, म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला. त्याने सरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे खरे, परंतु प्रत्यक्ष हरिहरांच्या प्राणावर आणून बेतवली आणि आपली करामत दाखवली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही. एका वाताकर्षण विद्या ही देवविद्या कशी फैलावली कळत नाही, परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी. नाहीपेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दासत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे. अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथास येथे आणावे हे फार चांगले. सोमयोग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणायास ठीक पडेल. ते तेथे आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे. हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो. ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला, परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला. बृहस्पती म्हणाला, अष्टवसूपैकी उपरीक्ष वसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय. तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला. तो तेथे नवनाथास घेऊन येऊन तुझा हेतू सफल करेल. हे ऐकून इंद्राने उपरीक्ष वसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास आणवायस पाठवले. मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिपा, गोपीचंद्र, चालंदर, अडबंगी आदी नाथमंडळीही तेथेच होती. उपरीक्ष वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यांनी सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याचकडून येण्याचे कबूल करून घेतले. मग जालंधर, कानिपा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अडबंगी, गोपीचंद आदी करून जोगी विमानात बसले. गौड बंगाल्या सेळापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले. मग तेथून वडवाळ गावी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले. तसेच गोमतीच्या तीरी जाऊन भरतरीस घेतले. ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले. पुणे प्रांतात वीड गावाहून रेवणनाथास घेतले. याप्रमाणे 84 सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोमयोग करता अमरावतीत गेले. त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथांचा सामोरा गेला. नम्रपणे बोलून त्यांच्या पाया पडला. मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोडशोपचाराने पूजा केली. सर्व देव आनंदाने त्यांच्यापुढे उभे राहिले. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिंहलप द्वीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे तेथे शीतळ छाया असून उदकांचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञ तयार करण्याची व श्री सहस्वत यज्ञास बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथाकडे कुंडात आहुती देण्याची कामाची त्यांनी योजना केली. हे वण किलोतलेच्या सीमेत होते, म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरक्ष वसूस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे किलोतलेसहही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्ष वसू गेले व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले. मच्छिंद्रनाथाने मीननाथास विद्याभ्यास शिकवला. पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरीक्ष वसूस बसवावे. मग बृहस्पतीच्या शिफारशीनुसार उपरीक्ष वसूच्या हातात इंद्राने यज्ञकंकण बांधले व आपण देखरेख ठेवू लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वत देत होता. त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही. त्यावेळची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले. मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला. 1 वर्ष यज्ञ चालला होता. तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता. यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला. मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रे भुसणे देऊन सर्वांस गौरविले. मग सर्वनाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे, त्याची मला क्षमा करावी. तो अन्याय हा की मीननाथास विद्या पडवीत असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे. यास तो आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचे हे चौर्यकृत्य पाहून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास आणून विद्या साधून घेतली आहेस, पण ती निष्फळ होईल.
ती शाप ऐकून उपरक्षण वसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकाराने मिळवून त्यास संतुष्ट केले. नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंती करून रदबदली केली. मग नाथ म्हणाले, इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करावी, नाथपंथाचा छळ करू नये, म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल. असा उशाप देऊन विमानरूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले. यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीननाथासही समागमे घेतले होते. मैनावती सेळापट्टणास पोहोचवले. मीननाथाचे शिष्य 3 झाले. त्या सर्व नाथांची फाटाफूट पाहून ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकाचा प्रवाह वाहू लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले. याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला. नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते. शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठामध्ये कानिपा राहिला. त्यांच्याजवळून वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ, ज्यांचा मायबा बायबा असे म्हणतात, तो राहिला. जालंधरनाथ जानपीर म्हणतात, तो गर्भगिरीवर राहिला. आणि त्याच्या खालच्या बाजू गहिनीनाथ, त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ. वीटगावी राहिला चरपटीनाथ. चौरंगीनाथ व अडबंगीनाथ गुप्तरूपाने अद्याप तीर्थयात्रा करत आहेत. भरतरी पाताळी राहिला. मीननाथाने स्वर्गात जाऊन वास केला. गिरिनार पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले. 84 सिद्धापासून नाथपंथ भरभराटीस आला. आता नवनाथांचे चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात, गोरक्षनाथाच्या या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यात जो कोणी असल्या मानेल किंवा त्याची निंदा करेल तो विघ्न संतोषी इहपरलोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल. हा श्री नवनाथ भक्ती कथा सागर ग्रंथ शके 1741 प्रमाथी नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीने श्रोत्यास सुखरूप ठेवण्यासाठी व त्याचा हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रेयाची व नवनाथाची प्रार्थना करून संपविला.